नीट 2025चे ॲप्लिकेशन फॉर्म केव्हा सुरू होणार आणि परीक्षेमध्ये काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकर माहीत होईल. तर बघा, आपण व्यवस्थित ॲनालिसिस करून बघूया. तर बघा, नीट 2022 ही एक्झाम कशी झाली होती बघा. त्यावेळेस कोविडचा काळ होता, त्यामुळे परीक्षा ह्या जुलैमध्ये होत होत्या. 2020ची जी परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली होती, त्यामुळे त्या परीक्षा लांबलेल्या होत्या. तर 2022ची एक्झाम डेट होती 17 जुलै 2022 आणि त्या परीक्षेचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले होते 6 एप्रिल 2022 ते 6 मे 2022 या दरम्यान हे फॉर्म भरून घेण्यात आलेले होते. म्हणजे जवळपास 2 महिने अगोदर हे 2022चे फॉर्म भरून घेण्यात आलेले होते. अशा प्रकारे ही नीट 2022ची एक्झाम 17 जुलैला कंडक्ट करण्यात आलेली होती. आता यानुसार आपण पुढील 2022चं आपण बघितलं आहे. आता 23चं आणि 24चं काय शेड्यूल होतं आणि 25चं काय शेड्यूल असणार आहे त्या बाबतीतली चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर 2023चं बघा, नीट 2023ची एक्झाम डेट होती 7 मे 2023. 7 मेला परीक्षा होणार होती आणि त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले होते 6 मार्चपासून. 6 मार्च 2023 ते 6 एप्रिल 2023 पर्यंत फॉर्म भरून घेण्यात आलेले होते. अशा प्रकारे ही नीट 2023ची एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती. यामध्ये बघा, आता 6 मार्च म्हणजे जवळपास 2 महिने अगोदर ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी भरून घेतलेले होते. म्हणजे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला होता. त्याचप्रमाणे याही वर्षी होणार आहे. तर अशा प्रकारे नीट 2024ची ही शेड्यूल तुम्हाला मी अवगत केलेलं आहे. यानंतर आपण 2024चं शेड्यूल बघणार आहोत. नीट 2024चं शेड्यूल काय आहे बघा स्क्रीनवरती. मागच्या वर्षी जी परीक्षा झाली हे तुम्हाला माहितीच असेल. मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल त्यांना हे अवगत आहे, परंतु जे विद्यार्थी नवीन परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे मागील शेड्यूल बघणं गरजेचं आहे. नीट 2024ची परीक्षा होती 5 मे 2024ला. एक्झाम डेट होती 5 मे 2024 आणि त्या परीक्षेचे फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झाले होते 9 फेब्रुवारीला. 9 फेब्रुवारी टू 9 मार्च म्हणजे 9 फेब्रुवारी ते 9 मार्च जवळपास पूर्ण 1 महिन्याचा कालावधी दिलेला होता. आणि 3 महिने अगोदर बघा तुम्ही हे फॉर्म मागच्या वर्षी सुरू झालेले होते. तर फॉर्म सुरू झाल्यानंतर आपण घाई न करता काही वेळ जाऊ दिल्यानंतर आपण फॉर्म भरायला पाहिजे. नीट 2024ची ही जी अपडेट आहे, मागील वर्षी अशा प्रकारे फॉर्म भरून घेण्यात आलेले आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे की नीट 2025चे फॉर्म केव्हा सुरू होणार हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे. तर या मागील डाट्यानुसार आपण बघूया आता की नीट 2025चे फॉर्म केव्हा सुरू होणार आहे. तर बघा, नीट 2025चे ॲप्लिकेशन फॉर्म केव्हा सुरू होणार आहेत ते बघा. एक्झाम डेट यावर्षीची जी आहे ती 4 मे 2025 टेंटेटिव्ह आहे. या ठिकाणी आपल्याला टेंटेटिव्ह म्हणणं गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंत NTA ने कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाही, परंतु टेंटेटिव्ह एक्झाम दिलेली आहे आणि 4 मेलाच एक्झाम होणार आहे हे मात्र निश्चित आहे. ते कसं होणार आहे ते तुम्हाला मी ॲनालिसिस करून सांगणारच आहे. तर फॉर्मची डेट ही निश्चितपणे स्टार्ट केव्हा होणार आहे बघा. 7 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान निश्चित ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे आणि ते 7 ते 20 मार्चच्या दरम्यान संपणार आहेत. बरोबर आपल्याला 1 महिन्याचा कालावधी NTA आपल्याला देणार आहे. त्या अगोदर आपल्याला
डॉक्युमेंट्सची काय रिक्वायरमेंट आहे या बाबतीतला संपूर्ण डिटेल माहितीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती शेवटी एंड स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. आता आपला सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नीट 2025ची परीक्षा कशी होणार. तर या बाबतीत आपण या अगोदर 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. नीट 2025ची प्लेलिस्ट बनवलेली आहे. आपण या अगोदरच स्पष्ट सांगितलेलं होतं की नीट 2025मध्ये विद्यार्थ्यांच्या अनुसार म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला कुठलाही बाधा न होता जसा मागच्या वर्षी पेपर झालेला आहे पेन आणि पेपर मोड, तसाच पेपर यावर्षी होणार आहे. अशा पद्धतीचं आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि कालच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की विद्यार्थ्यांचा विचार करून यावर्षी कुठलाही बदल नीट परीक्षेमध्ये करण्यात येणार नाही. मात्र जी सिस्टीम आहे, परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यात येणार आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट काल धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी बिलकुल आपलं अभ्यासावरचं लक्ष विचलित न करता आपला अभ्यास चालू ठेवणं महत्त्वाचं असणार आहे. मागील वर्षीसारखाच पेन आणि पेपर मोडवर एक्झाम होणार आहे, परंतु प्रशासकीय पातळीवर खूप मोठे बदल होणार आहेत. त्यामध्ये पेपर प्रिंटिंगपासून ते पेपर डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर सेंटर कोणते ठेवायचे, सेंटरवर मॅनेजमेंट कसं ठेवायचं, जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी या शासकीय यंत्रणेचा कसा फायदा करून घ्यायचा, कसा उपयोग करून घ्यायचा, अशा बाबतीमध्ये संपूर्ण बदल निश्चित होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विचलित होण्याचं कारण नाही. अशा पद्धतीचे बदल यावर्षी होणार आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025ची परीक्षा कशी कंडक्ट केली जाणार आहे या बाबतीतली संपूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.